PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. आशिक हूँ तेरा दिवाना भाग 13वा. लेखिका प्राची सोळे. तुला सायलीला भेटायचे. नताशा त्याला रोखत बोलली. अविनाश अविश्वासाने तिच्याकडे बघत राहिला. कथा पुढे सुरू. सायलीला भेटू? कुठे? कसं? अविनाशने आश्चर्याने तिला विचारले. मी कशासाठी आहे मग? तू फक्त मी सांगेन तसे कर, समजलं? नताशाने हुकमी आवाजात म्हटले. येस बॉस, तू म्हणशील तसं, मान झुकवत अविनाश म्हणाला. आता ऐक माझा प्लॅन, असं म्हणून नताशा अविनाशला सांगू लागली आणि क्षणोक्षणी त्याचे डोळे मोठे होत होते. फॅन्टॅस्टिक आयडिया. तुला बघून खरंच असं वाटत नाही की या हॉट चेहऱ्यामागे इतका क्रूर मेंदूही आहे, अविनाश तिची स्तुती करत म्हटला. एक लक्षात ठेव, या नताशाला डबल क्रॉस करण्याच्या भानगडीत पडू नकोस. कुठे फेकला जाशील तुलाही समजणार नाही. तिचे घारे डोळे चमकले. मॅडम, तुलाही माहीत नाही आहे तू कोणाशी पंगा घेतलायस? हा अविनाश कच्चा चेला नाही आहे. वेळ येऊ दे मग दाखवतो, अविनाश मनातल्या मनात म्हणत होता. उद्या ठीक 11 वाजता ऑफिसच्या बिल्डिंगच्या आवारात ये. मग पुढे जसं सांगितले तसंच होईल. सायली तुला भेटायला येईल. नताशाने म्हटलं आणि जाऊ लागली. 1 मिनिट, अविनाशने तिला पटकन थांबवले. बोल. अरे मी तुझ्या इतक्या कामाचा आहे आणि तू मला असं बंद करून एकाच खोलीत ठेवलेस. माझे कपडे बघ, 2 दिवस झाले तेच वापरतोय. ठीक आहे, तुझं माप सांग, टोनी आणून देईल. आणि निदान बाहेर तरी काढ, बाहेरच्या खोलीत तरी फिरू दे, अविनाश म्हणाला. उद्या माझं काम कर, मग इथून तुझी सुटका. म्हणजे तू मला जाऊ देशील? त्याने विचारले. चूप रे, संपूर्ण काम झाल्याशिवाय नाही. कपड्यांचा चॉईस तू सांग, टोनी देईल आणून. मी निघते. ऑल द बेस्ट, नताशा बोलली व निघून गेली. अविनाश तिला बघतच राहिला. नताशाचा प्लॅन एकीकडे आणि त्याचा स्वतःचा प्लॅन दुसरीकडे शिजत होता. एक चांगली गोष्ट होती की तिने त्याचा मोबाईल काढून घेतला नव्हता. गालात मंद हसला आणि शिळ घालत टोनीला हाक मारली. मगाशी झालेला प्रकार पुन्हा होणार नाही याची गॅरंटी कोण देणार? एकतर कळलं होतं की रीनाला सायली आवडली नव्हती. नुसती आवडलीच नव्हती तर तिला ती विलामध्ये कुठेही नको हवी होती. पण आरवच्या रागापुढे ती चूप बसली. हे 1 दिवसाचं झालं. रोजच ती गप्प बसेल आणि मी ह्यासाठी कारणीभूत आहे म्हणून माझा राग करत राहील. विचार करून सायलीच्या डोक्याचा भुगा झाला. डोकं दुखायला लागलं. नवल म्हणजे रीनाने खुद्द तिला जबरदस्तीने खीर वाटीत वाढून दिली. आरवला दाखवण्यासाठी असेल आणि आग्रह करून सायलीला खायला लावली. इथे राहावं की नाही आता परत सायली त्याच मुद्द्यावर अडली. तिचं डोकं खूपच ठणकू लागले, इतकं की डोळ्यातून पाणी येऊ लागले. उद्या भोसले सरांबरोबर छोटी मीटिंग आहे. झोपलेलं बरं. दिवा मालवून बेडवर तिने अंग टाकले. डोकं तर दुखतच होते, सकाळपर्यंत दुखणं थांबू दे. तिने प्रार्थना केली व डोळे मिटले. टेरेसवर आरव उभा होता. त्याचं लक्ष सायली राहत असलेल्या आउट हाऊसवर होते. तिच्या रूमचा दिवा चालू आहे म्हणजे ती जागी आहे. बोलावं का तिच्याशी? रीना मा वागली ते चूकच होते, पण मी सॉरी म्हणेन, आरव विचार करत होता. त्यांनी खाली पाहिले तर सायलीच्या खोलीतला दिवा मालवला गेला. झोपली असेल. ठीक आहे, उद्या बोलेन, विचार करून तो खाली आला व त्याच्या रूममध्ये गेला. नोकराला पाठवूनही सायली आली नाही म्हणून स्वतः शंभू काका तिला बोलवायला आले. दारावर 4 वेळा जोरात वाजवले तेव्हा सावकाश दार उघडले. सायलीला पाहून शंभू काकांना धक्का बसला. ते लगेच तिला धरून रूममध्ये आले. तिला बेडवर बसवले. तिची तब्येत बिलकुल ठीक वाटत नव्हती. चेहरा, डोळे पूर्ण उतरले होते. डोळे निस्तेज वाटत होते आणि कपाळाला एक मोठा रुमाल कच्च बांधला होता. पोरी, हे काय? काय झालं तुला? काल तर बरी होतीस, त्यांनी घाबरून विचारले. होय काका, मलाही समजलं नाही अचानक काय झालं. रात्रीपासून डोकं उकळतंय आणि डोळेसुद्धा झोंबत होते. रात्रभर जागीच होती, तिने सांगितले. चल, तू नाश्ता करून घे, मग तुला गोळी देतो, बरं वाटेल. नाही, नको काका, प्लीज प्लीज आज फोर्स करू नका विलामध्ये येण्याचा. आणि अशा अवतारात तर नाहीच. तुम्ही हवं तर मला थोडंसं इथे खायला पाठवा, पण तिथे नको प्लीज, सायली अगदी काकुळतीला येऊन म्हणाली. ठीक आहे, मी बोलतो आरोबाबाशी, पाठवतो नाश्ता,
पण खाऊन घे आणि आराम कर, बरं वाटेल, त्यांनी म्हटले व ते निघून गेले. सायलीने सुटकेचा निश्वास टाकला. थकून सायली बेडवर बसली. तिला उत्साहच वाटत नव्हता. तरी ते काम कसंही करून करायचेच हा विचार मनात होता. पिलामध्ये आल्यावर शंभू काकाने तिच्याबद्दल आरवला सारं सांगितले. ओह, ठीक आहे. तिच्या रूममध्येच नाश्ता पाठवा आणि जेवणही. गोळी द्या. नसेल तर आणायला सांगा. आरव भराभर सूचना देत होता. रीना मात्र रागाने चडफडत होती. सायलीला न भेटताच तो ऑफिसला निघून गेला. तिला आराम करू दे, डिस्टर्ब नको. संध्याकाळी भेटेल, आरवने विचार केला. सायली येणार नसल्याचं आरवने भोसले सरांना सांगितले. तिची कमतरता भासत होती, पण त्यानं मनातून तो विचार काढून टाकला. आरवच्या केबिनची एक खिडकी पाठीमागे रस्त्यावर उघडत होती. तिथून कंपनीचा मोठा गेट दिसत होता. येणारी जाणारी लोकं दिसत होती. घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत होता. सायली नव्हती म्हणून आरवचं लक्ष लागत नव्हते. तो उठला व त्या खिडकीजवळ जाऊन हात पाठी करून बाहेरचं बघत उभा राहिला. थोडा वेळ तसाच गेला असेल आणि त्याच्या नजरेने काहीतरी टिपलं. ते असं होतं की आरवसारखा माणूस हादरला. आश्चर्य, राग, संताप त्याच्या चेहऱ्यावर डोळ्यात दिसत होता. हाताच्या मुठी गच्च आवळल्या गेल्या. तो निरखून ते दृश्य पाहत होता. त्याच्या श्वासाची गती वाढू लागली. जीव खाऊन तो ओरडला, दीनानाथ! केबिनचं दार झटकन उघडून दीना धावत आत आला. जी साहेब. दीना, इकडे ये, आरवने त्याला बोलवले. दीना त्याच्याजवळ गेला. तुला खाली गेटजवळ एक माणूस दिसतोय? त्याच्यावर नजर ठेवायची. तो काय बोलेल ते ऐकायचं. जमेल एवढं काम? जी साहेब, जमेल. शाब्बास. आता एक काम कर, खाली जा आणि तो माणूस कोणासाठी थांबलाय ते बघ. मग ते दोघे काय बोलतायत हे ऐकायचं आणि मला सगळं सांगायचं. जमेल एवढं करायला? आरवने त्याला पुन्हा विचारले. हो साहेब. जा आता खाली, त्याने म्हटलं. दीना निघून गेला. आरव पुन्हा चालत खिडकीपाशी आला व खाली पाहू लागला. आरव टक लावून बघत होता. काही वेळ गेला आणि ती घटना घडली. आपले डोळे खरे की समोर घडतंय ते खरं हे आरवला समजेना. भान हरपून तो पाहू लागला. टोनीने आणलेले कपडे अविनाशला परफेक्ट झाले. त्याने जीन्स, 2 टी-शर्ट, 1 शर्ट व 2 जॅकेट मागवली. साईज आणि रंग सांगितले. कुरकुरत पण बॉसचा हुकूम आहे म्हणून तो गेला. अविनाशने मस्त शॉपिंग करून घेतली. नवीन आणलेले कपडे घातले. वर ब्राऊन कलरचं जॅकेट घातले व तयार झाला. आज तो सायलीला भेटणार होता, नताशाने सांगितलेल्या जागेवर. सायलीला भेटायचंय म्हणून तो खूप एक्सायटेड होता. फटाफट तयारी करून अविनाशच्या रूमच्या बाहेर आला. टोनी आधीच जीपमध्ये ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. अविनाश त्याच्या बाजूला बसला. ए हीरो, कुछ भी चालबाजी नहीं तो मैं सीधा गोली मार दूंगा. काम होने के बाद सीधा जीप में आकर बैठ जाना, समझा? टोनी गुरगुरला. तू जीप चला, मुझे नसीहत मत दे. अविनाश तितक्याच जरबेने बोलला. टोनीने जीप स्टार्ट केली. मल्होत्रा कंपनीच्या बिल्डिंगजवळ टोनीने जीप थांबवली. इथून आत गेटमध्ये तुला स्वतःला जायचे आहे. आय विल वेट हिअर, टोनीने म्हटले. ओके. चल अविनाश, लग जा काम पर. अविनाश जीपमधून उडी मारून उतरला आणि गेटच्या रोखाने चालू लागला. त्याला सिक्युरिटीने अडवले. कोणाला भेटायचे आहे? त्याने विचारले. मला नाही भेटायचे कोणाला, तर कोणीतरी मला भेटायला येत आहे, अविनाश म्हणाला. मग तुमचं नाव आणि जे भेटायला येणार आहेत त्यांचं नाव सांगा, सिक्युरिटीने म्हटलं. भारीच चौकशा करतोस रे, अविनाश कुर्मीत बोलला. साहेब, आम्ही गरीब माणसं, नोकरीला आहोत. जे सांगितले ते करायला हवं ना. इथे कोण येतं कोण जातं सगळं लिहावं लागतं. शिवाय सगळीकडे बघा CCTV कॅमेरे आहेत. नाही विचारलं तर नोकरी जाईल. बरं, आय कॅन अंडरस्टँड. लिह, माझं नाव अविनाश आणि मी मॅडम सायली देशमुख यांना भेटायला आलो आहे. पण सिक्युरिटीच्या चेहऱ्यावर आलेलं आश्चर्य अविनाशने पाहिलं. साहेब, तुम्हाला उद्या यावं लागेल. का? सायली मॅडम कामावर आल्या नाही आहेत. का? ते माहीत नाही साहेब. अरे कसं शक्य आहे? सकाळीच आम्ही फोनवर बोललो.
त्यांनीच बोलवलं आहे, अर्जंट काम आहे, अविनाश म्हणाला. पण साहेब तू तू आधी ऑफिसमध्ये कॉल कर आणि त्यांना बोलाव. 1 मिनिट त्यांनी ह्या नंबरवर कॉल करायला सांगितलंय. अविनाशने त्याच्याकडे कागद दिला. तो एक्सटेन्शन नंबर होता 516. थांबा लावतो. त्याने नंबर लावला. येस, नताशा हियर. गुड मॉर्निंग मॅडम, गेट सिक्युरिटी बोलतोय. सायली मॅडमना भेटायला कोणी अविनाश आलेत. मॅडमने ह्या नंबरवर कॉल करायला त्यांना सांगितले आहे. सिक्युरिटीच्या बोलण्यावर नताशा घालत हसली. हो, ती माझ्याच केबिनमध्ये आहे. मी पाठवते तिला. त्यांना थांबायला सांग. नताशाने फोन ठेवला व तिच्यासमोर बसलेल्या सायलीकडे पाहिलं. तिला पाहून ती हसली तशी सायलीही हसली. गो, तो आलाय भेटायला. बोलून घे, नताशा बोलली. हो, जाते. पण पण काय? नताशाच्या कपाळावर आठ्या आल्या. आरव सर, त्यांनी पाहिलं तर? डोंट वरी, आय विल टेक केअर. तू जा. ओके. सायली उठली व केबिनच्या बाहेर पडली. सायली मॅडम, गॉगल का लावलाय आणि हा मास्क, डोक्यावर ओढणी? एका स्टाफने तिला हटकलंच. माझे डोळे लाल झालेत म्हणून. तुमचा आवाज खोकला झालाय, घसा बसलाय म्हणून मास्क लावलाय, ती म्हणाली. ओह, टेक केअर मॅडम, म्हणून ती मुलगी पुढे निघून गेली. सायली लवकर तिथून निघून खाली आली. गॉगलमधून सायलीने CCTV कॅमेऱ्याचे अँगल पाहून घेतले व त्यानुसार ती अविनाशच्या समोर जाऊन उभी राहिली. मे आय कम इन सर? पाठीमागून आवाज आला तसं आरवने न बघताच येस म्हटले, कारण ती नताशा होती हे त्याने ओळखलं होतं. सर, आरव अजूनही खिडकीजवळ उभा राहून खाली गेटकडे बघत होता. नताशा त्याच्याजवळ गेली. सहज तिचं लक्ष खाली गेले. ओ नो, ती आश्चर्याने बोलली. व्हॉट हॅपन? एवढी का दचकलीस? आरवने तिच्याकडे बघत म्हटले. सर, ॲक्च्युली मी तुम्हाला हेच सांगायला आले होते. काय? जे तुम्ही बघत आहात तेच. तो खाली जॅकेट घालून उभा असलेला मुलगा. आणि आरव तिच्याकडे वळला. तुला काय म्हणायचे आहे नताशा? आय डिडंट गेट. सर, तो मुलगा कोण आहे मला माहीत नाही, पण सायली त्याला भेटायला खाली गेली आहे. गेट सिक्युरिटीचा कॉल माझ्या केबिनमध्ये आला. तिनेच माझा एक्सटेन्शन नंबर दिला होता. व्हॉट नॉनसेन्स टॉकिंग. सायली त्याला का भेटेल? आणि मुळात ती इथे कशी असेल? आरवच्या आवाजाला रागाची धार होती. आय एम सॉरी सर, बट जे घडले ते मी तुम्हाला सांगितले, नताशा नरमाईने खाली पाहत बोलली. आरव थोडा शांत झाला. सायली आजारी आहे आणि ती आज ऑफिसला आली नाही आहे, त्यांनी म्हटलं. सर, सायली माझ्या केबिनमध्ये बसली होती. थोडं टेन्स वाटत होती. विचारलं तर नाही सांगितले. सिक्युरिटीचा कॉल आला आणि येस, कोणी अविनाश तिला भेटायला आलाय असं सांगितले. आरवला हा मोठा हादरा होता. सायली त्याच्याशी खोटं बोलून ऑफिसला आली आणि आता तिच्या आधीच्या बॉयफ्रेंडला इथे भेटायला बोलवते. आरवच्या छातीत क्रोधाच्या ज्वाळा भडकल्या. त्याचा चेहरा भयंकर लाल झाला. सर सर प्लीज तिथे खाली बघा पटकन, नताशा ओरडली आणि आरवने खाली पाहिले. त्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना, कारण सायली आता अविनाश समोर पाठमोरी उभी होती. सायलीचा चेहरा दिसत नसला तरी अविनाश दिसत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसत होता. सायलीशी त्याने हात मिळवला. दोघे चालत पुढे गेले व एका साईडला उभे राहून बोलू लागले. एका बाजूला फुलांची सुंदर दाट झाडी होती व एका बाजूला रस्ता. सर, ती बघा सायली, ती सायलीच आहे. आरव कसं नाही ओळखणार तिला? त्यानेच तिला नवीन दिलेला ड्रेस घातला होता, जो तिने ऑफिसच्या पहिल्या दिवशी घातला होता. सर, तिने स्वतःला एवढं हाईड का केले? कारण तिचा खोटा चेहरा दिसू नये म्हणून. आरव दात गच्च आवळत म्हणाला.
सर, आर यू ओके? तुम्ही डिस्टर्ब दिसतात. नताशा काळजीने बोलली. आय एम सुपर फाईन. समोर त्याची क्रोधित नजर गाडत म्हणाला. दोघे खाली बघत होते. एकदा अविनाशने सॅलीचा हात पकडून त्यावर टाळी दिली. मग खूप हसला. शेवटी जायला निघाला तेव्हा तिच्या खांद्याला टॅप केले. तो निघाला तसंच सायलीही त्याच्यासोबत निघाली. ही कुठे चालली आहे? नताशाने म्हटलं. पण आरव शांत होता. तो फक्त खाली त्यांच्याकडे बघत होता. गेटच्या बाहेर अविनाश गेला व त्यासोबत सायलीही बाहेर गेली. लीव मी अलोन नताशा, त्याने म्हटले. सर, मी थांबते. तुम्ही आय सेड लीव मी अलोन. वाघासारखा तो दहाडला आणि नताशा शहारली, घाबरली, 2 पावलं मागे झाले. आय एम सॉरी, पण आता मला एकटं राहू दे, आरव खुर्चीत बसत म्हणाला. ओके सर, प्लीज टेक केअर युअरसेल्फ. काही लागलं तर बोलवा, ती म्हणाली. येस शुअर, त्याने कसं तरी म्हटलं. नताशा निघून गेली आणि आरवने टेबलावर जोरात मूठ आपटली. त्याच्यासमोर फक्त सायली येत होती. आरव बेचैन झाला. तो तसाच उठला व कॉन्फरन्स हॉलमध्ये निघून आला. त्याला कोणीही डिस्टर्ब करायचे नाही असे पियूला सांगितले. तो चेअरवर बसला होता व त्याच्यासमोर दीनानाथ उर्फ दीना उभा होता, ज्याला त्यांनी अविनाश कोणाला भेटायला आला आहे आणि ते काय बोलणार आहेत हे ऐकायला पाठवलं होतं. दीना मान खाली घालून दोन्ही हात एकमेकांत गुंफून उभा होता. दीना, कोण होती ती मुलगी आणि त्यांच्यात काय बोलणं झालं ते सांग. आरवचा थंड आवाज त्याच्या कानावर पडला आणि दीना घाबरला. साहेब, माझी सहनशक्ती संपत आले. पटकन बोल, आरव ओरडला. ती कॉन्फरन्स रूम साऊंडप्रूफ होती. आरव मुद्दाम इथे आला होता कारण त्याला त्याचा रागाने भरलेला आवाज त्याच्या केबिनच्या बाहेर जायला नको होता. एका अर्थी त्याने केले ते योग्यच केले. साहेब, त्या सायली मॅडम होत्या. तू ओळखलंस ना? हो साहेब. त्यांनी डोळ्यावर गॉगल, तोंडावर मास्क लावला होता, डोक्यावर ओढणी घेतली होती, दीना म्हणाला. कोणी ओळखू नये म्हणून? आरव पुटपुटला. पुढे बोल, काय बोलले ते? साहेब, हवं तर कामावरून काढून टाका, पण काय बोलले ते विचारू नका, दीना सरळ बोलला. आणि आरव ताडकन उठून उभा राहिला. दीनाकडे रागाने बघत तो त्याच्याकडे चालू लागला. मोठं षडयंत्र जे आरव आणि सॅलीला करतील कायमचं वेगळं. ऐकत राहा क्रमश. कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा लिखित प्राची सोळे, आवाज प्राची सोळे. कथा आवडली तर लाईक, शेअर, कमेंट, हाईप करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.